नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण एक मोठी अपडेट बघणार आहोत. सेंट्रल रेल्वे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्याकडून अपडेट आलेली आहे. तुम्ही फक्त 12वी पास असाल, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असू द्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या, तुमचं फक्त 12वी पास असलं तरी तुम्हाला इथे जॉबची संधी आहे. मेन म्हणजे ते प्रायमरी टीचरपासून हायर सेकंडरी टीचर अशी वेगवेगळ्या जी पदं आहेत त्याच्यासाठी जॉब अपडेट आलेली आहे. पूर्णपणे माहिती बघणार आहोत. खूप चांगली संधी आहे आणि मेन म्हणजे इथे केंद्र सरकारी जॉब आहे. इथे वयोमर्यादा काय आहे, त्यानंतर इथे अनुभव येते म्हटलं तुम्ही फ्रेशर असू द्या नक्कीच ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्याच्यानंतर मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच इथे जेंडर एलिजिबिलिटी आहे. इथे अर्जाची पद्धत काय आहे, वेतन सुद्धा खूप चांगलं भेटणार आहे. 21,000 पासून स्टार्टिंग आहे वेतन. तुम्ही म्हणजे 12वी पासवर सुद्धा इथे ॲज अ प्रायमरी टीचरचा जॉब करू शकता. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहेत. आपल्याकडे PDF सुद्धा आहे. जवळजवळ 8 पानी PDF आहे. आपण ते सविस्तरपणे पूर्ण माहिती बघणार आहोत. त्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे, त्याच्यानंतर इथे कधी कोणत्या डेटपर्यंत आहे, कोणती वेबसाईट आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. सो पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच समजून जाणार आहात. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा प्रियांका नागने जॉब्स. कारण दररोज आपण वेगवेगळे जॉब अपडेट्स बघत असतो. महाराष्ट्रातील जॉब असू द्या किंवा महाराष्ट्राबाहेर जॉब असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, 4थी पासवर कोणते अपडेट असेल, 12वी पासवर कोणते जॉब अपडेट असेल, 10वी पासवर असू द्या, ग्रॅज्युएशनवर असू द्या, ITI रिलेटेड किंवा तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब करायचा आहे तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण दररोज वेगवेगळे नवीन अपडेट्स असतात. मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे पूर्णपणे बघून घेऊयात. इथे सेंट्रल रेल्वे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे अपडेट आलेली आहे. पूर्ण माहिती बघून घेऊया. खूप मोठी संधी आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे स्कूलबद्दल. विनर ऑफ द बेस्ट स्कूल ऑफ सेंट्रल रेल्वे सांगितलेलं आहे. खूप चांगली संधी आलेली आहे. त्यांचं मिशन काय आहे, विजन काय आहे, तुम्हाला पूर्ण प्रिपरेशन करायचं आहे. बेसिक गोष्टी ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. सो इथे जी जॉब अपडेट आहे ते पण बघून घेऊया आपण. 8 पानी PDF आहे ज्यामध्ये सविस्तरपणे पूर्ण माहिती दिलेली आहे. ते सुद्धा आपण एकदा बघून घेणार आहोत. इथे सांगितलेलं आहे बघा, शेड्यूल ऑफ वॉक इन इंटरव्ह्यू म्हणजे डायरेक्टली तुम्हाला वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. नोटिफिकेशन फॉर फिलिंग ऑफ द पोस्ट इन टीचर्सचा जॉब असणार आहे. लक्षात घ्या, कॅटेगरी ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असणार आहे. 7/5/2024 पोस्ट ग्रॅज्युएट टीचरचं जे वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. व्हेन्यू दिलेला आहे इन द चेंबर ऑफ प्रिन्सिपल सेंट्रल रेल्वे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कल्याण. त्यानंतर 8 मे 2024 सकाळी 10 ते 1 पर्यंत ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी इंटरव्ह्यू होणार आहे. आणि 9/5/2024 म्हणजे 9 मे 2024 लास्ट डेट असणार आहे. प्रायमरी टीचरचा इंटरव्ह्यू होणार आहे. लक्षात घ्या, टाईमवर पोहोचायचं आहे. सकाळी 10 ते 1 पर्यंत इथे इंटरव्ह्यू असणार आहे. इंटरव्ह्यू विल बी कंडक्टेड ऑन नेक्स्ट डे इफ नॉट कम्प्लीटेड ऑन द असाइन्ड डे. हे पण सांगितलेलं आहे. जर इंटरव्ह्यू त्या दिवशी कंप्लीट झाला नसेल तर तुमचं असाइन केलेलं त्या दिवशी झालं नसेल तर नेक्स्ट डे सुद्धा कंडक्ट होऊ शकतं. त्यामध्ये तुम्हाला इथे कॅन्डिडेट शुड कम प्रिपेअर टू स्टे इन मुंबई फॉर मिनिमम पिरियड ऑफ 3 days फॉर वायवा. हे सुद्धा सांगितलेलं आहे. ॲटलिस्ट 50% मार्क पाहिजे आहे सब्जेक्ट वाईज PGT, TGT आणि PRT साठी. आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागणार आहे 1 by 1 बघून घेऊया. PG टीचर फॉर इंग्लिश सब्जेक्ट आहे. वॅकन्सी 1 आहे. तुमचं MA झालं असेल, इंग्लिश लिटरेचर ॲज अ मेन सब्जेक्ट असेल, BEd झालं असेल, सॅलरी तुम्हाला स्टार्टिंग 27,500 भेटणार आहे. PG टीचर इकॉनॉमिक्स सब्जेक्ट 1 MA झाला असेल तुमचं तर नक्कीच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. इंटरव्ह्यूला जाऊ शकता. इथे सुद्धा सॅलरी 27,500 आहे. PG टीचर फॉर बिझनेस स्टडीज सांगितलेलं आहे. MCOM BEd झाला असेल म्हणजे इथे लक्षात घ्या, तुम्ही MA असू द्या, MCOM असू द्या, MSc असू द्या, बायोलॉजी, केमिस्ट्री सब्जेक्ट्स वाईज दिलेले तुम्हाला खूप मोठी संधी आहे. त्याच्यानंतर इथे PG टीचर अकाउंटसाठी MCOM BEd झालेलं पाहिजे आहे. PG टीचर्स केमिस्ट्री सब्जेक्ट, MSc केमिस्ट्री सब्जेक्ट आणि BEd झालेलं पाहिजे आहे. PG टीचर फॉर बायोलॉजी सब्जेक्ट, MSc बायोलॉजी BEd आहे. सॅलरी लक्षात घ्या 27,500 आहे स्टार्टिंग. आणि इथे TG टीचर फॉर हिंदी सब्जेक्ट BA तुमचा कंप्लीट झाला असू द्या, BEdमध्ये BEd कंप्लीट पाहिजे आहे. CTET हिंदी ॲज सब्जेक्ट इन ऑल 3 years 26,250 सॅलरी असणार आहे. TG टीचर फॉर सोशल सायन्स सब्जेक्टसाठी 2 जागा आहेत ज्यामध्ये तुमचं BA हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्ट्समध्ये
पैकी पाहिजे, NE2 आणि B.Ed पाहिजे आहे कंप्लीट. इथे सुद्धा सॅलरी खूप चांगली आहे, 26,250. TG टीचर फॉर इंग्लिश सब्जेक्टसाठी 2 जागा आहे. तुमचे BA इंग्लिश कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. आता कम्प्युटर सायन्स सब्जेक्टसाठी TG टीचर B किंवा B.Tech तुमचं झालेलं पाहिजे आहे फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, किंवा BSc कंप्लीट झालं असेल तरी कम्प्युटर सायन्स सब्जेक्ट घेऊन चालणार आहे, किंवा BCA चालणार आहे, MSc CS मधून चालणार आहे, MCA चालणार आहे. असे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहे. इथे सुद्धा सॅलरी 26,250 आहे. आणि TG टीचर फॉर मॅथ्स सब्जेक्ट 1 जागा आहे. BSc विथ PCM and B.Ed पाहिजे आहे कंप्लीट. प्रायमरी टीचर फॉर इंग्लिश अँड हिंदी सब्जेक्ट 3 जागा आहेत. ॲटलिस्ट तुम्ही 12वी पास पाहिजे आहे, 50% मार्क आणि D.Ed कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. 21,250 ही सॅलरी असणार आहे. आता कॉन्ट्रॅक्ट टीचिंग कॅटेगरी आहे, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने जॉब असणार आहे. तुम्ही बघू शकता, कॉन्ट्रॅक्ट टीचर हू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट विथ द रेल्वे विल नॉट हॅव एनी क्लेम और राईट फॉर हिज ऑर कंटिन्युटी. हे सांगितलेलं, ही माहिती वाचून घ्यायची आहे. इम्पॉर्टंट नोट्स दिलेल्या आहेत. अकॅडमिक क्वालिफिकेशनचं, डेट ऑफ इंटरव्ह्यूचं त्याबद्दल माहिती सांगितलेलं आहे. डिसिजन पूर्ण इथे काय असणार आहे, सगळं एलिजिबिलिटी हे पूर्ण जे आहे सांगितलेली आहे माहिती. द डिसिजन ऑफ दिस ऑफिस इन ऑल मॅटर्स रिलेटिंग टू एलिजिबिलिटी, जर ॲक्सेप्ट करायचं की रिजेक्ट करायचं हे सर्व त्यांच्या हातात असणार आहे, हे सांगितलेलं आहे. आता इथे इंटरव्ह्यूसाठी डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागणार आहे बघा. डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, किंवा बोर्ड सर्टिफिकेट, NOC फ्रॉम द करंट एम्प्लॉयर लागणार आहे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर ते लागणार आहे. अकॅडमिक एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एव्हरी कॅटेगरी, म्हणजे तुम्ही पूर्ण मार्कशीट्स आणि सर्टिफिकेट्स लागणार आहे. तुमचं आधार कार्ड कंपल्सरी आहे, पॅन कार्ड कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर इथे समय हे हिंदीमध्ये पूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकणार आहोत. लक्षात घ्या, सकाळी 10 ते 1 पर्यंत टाईम असणार आहे. त्यानंतर इथे कोणते कोणते सब्जेक्ट्स आहेत तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर अजून काय काय माहिती आहे ते आपण बघून घेऊया. सेंट्रल रेल्वे मुंबई डिव्हिजन, आता हे लेटर दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता. तुमचे इथे पासपोर्ट साईज फोटो पेस्ट करायचा आहे. त्यानंतर इथे मार्क्स किती आहेत, रिमार्क आहे, हे सर्व तुमची माहिती भरायचं आहे. ॲप्लिकेशन कशासाठी आहे ते भरायचं आहे. नेम तुमचं भरायचं आहे. डेट ऑफ बर्थ तुमच्या सर्टिफिकेटनुसार, एजनुसार हे सर्व एज काय असणार आहे हे टाकायचं आहे. फादर्स नेम किंवा हस्बंड नेम, रिलिजियस, नॅशनॅलिटी, तुमचं परमनंट ॲड्रेस, पिन कोड, स्टेट, हे पूर्ण माहिती तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर इथे सांगितलेलं आहे बघा, मिनिमम एज्युकेशन किंवा टेक्निकल क्वालिफिकेशन काय असणार आहे. तुम्हाला 10वीमध्ये कोणता बोर्ड होता, तुमचं वर्ष कोणतं होतं, सब्जेक्ट आणि पर्सेंटेज. सिनियर सेकंडरी म्हणजे 12वीसाठी. त्यानंतर ग्रॅज्युएशनचं ऑप्शन आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनचं ऑप्शन आहे. त्यानंतर इथे ॲडिशनल एज्युकेशन आणि टेक्निकल क्वालिफिकेशनची माहिती आहे. डिप्लोमा इन एज्युकेशन असेल B.Edमध्ये, म्हणजे D.Ed आणि B.Edमध्ये किती मार्क आहे ते तुम्हाला इथे फिल करायचं आहे. जर एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा इथे भरायचे आहे, त्याची माहिती पूर्ण. मार्क्स ऑफ आयडेंटिफिकेशन आहे. लिस्ट ऑफ एन्क्लोजर्स ॲज ॲप्लिकेबल सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे पूर्ण हिंदीमध्ये माहिती आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, खूप चांगली संधी आहे, केंद्र सरकारी जॉब आहे. इथून वेलकम सेंट्रल रेल्वे स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्याकडून अपडेट आलेली आहे. नोकरीचे ठिकाणी ते कल्याण असणार आहे. खूप मोठी संधी आहे. तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर किंवा TGT टीचर प्रायमरी टीचरसाठी आहे. सॅलरीसुद्धा खूप चांगली आहे. मुलाखतीचं दिनांक लक्षात घ्या, 7, 8 आणि 9 मे असणार आहे. आणि त्या तारखेला जर नाही झालं तर ते पोस्टपोन सुद्धा 1 दिवसाने होऊ शकतं, हे सांगितलेलं आहे. एकूण 16 जागा आहेत. इथे पत्ता दिलेला आहे, नक्की चेक करून घ्यायचा आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब आहे. मिनिमम एज सुद्धा इथे 18 ते 65 वर्ष असणार आहे. महाराष्ट्रातील कोणतेही उमेदवार सुद्धा नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज पद्धती आहे. इथे वॉक इन इंटरव्ह्यू आहे डिरेक्टली, कोणतीही फी घेतली जाणार नाही. खूप चांगली संधी आहे. तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा इथे ॲज अ प्रायमरी टीचर लागू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असू द्या, म्हणजे BA झालेलं असू द्या, BSc असू द्या, MSc असू द्या, नक्कीच तुम्ही इथे जॉबसाठी ॲप्लिकेशन करू शकता. काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कारण ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. आणि तुम्ही मला टेलिग्रामला सुद्धा कनेक्ट करू शकता, जिथे आपले दररोजचे अपडेट्स असतात. आणि तुम्ही आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला सुद्धा फॉलो करू शकता. थँक्यू.